नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण कोन व कोनाचे प्रकार भाग 1 आणि भाग 2 बघितले आहेत। आता बघूया आपण कोन व कोनाचे प्रकार भाग 3 आणि यामध्ये आपल्याला शिकायचं आहे बहुभुजाकृतीचे आंतरकोन, त्रिकोणाचा बाह्यकोन आणि या बाह्यकोनाचा गुणधर्म। चला तर सुरुवात करूया। अगोदर बघूया आपण बहुभुजाकृतीचे आंतरकोन, इंटेरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन। त्यामध्ये आपण पाहूया त्रिकोणाचे आंतरकोन। त्यासाठी एक त्रिकोणाची आकृती आपण काढली आहे, याला नावे देऊया ए, बी आणि सी। आता हा त्रिकोण ABC आहे। या त्रिकोण ABCचे आंतरकोन कोणते? कोन ए, कोन ए, कोन बी आणि कोन सी हे आहेत या त्रिकोण ABCचे आंतरकोन। आता या त्रिकोणाच्या आंतरकोनाची मापे आपण मोजून लिहूया। एचं माप आहे 100 अंश, बीचं माप आहे 35 अंश आणि सीचं माप आहे 45 अंश। आता या त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापांची आपण बेरीज करूया। मापकोन ए अधिक मापकोन बी अधिक मापकोन सी बरोबर किती होतात? मग एचं माप आहे 100 अंश, बीचं माप आहे 35 अंश आणि सीचं माप आहे 45 अंश। या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती येते 180 अंश आणि म्हणून त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। तुम्ही कुठलाही त्रिकोण काढा, कसाही त्रिकोण काढा, त्या त्रिकोणाचे आंतरकोन जर तुम्ही मोजले आणि त्यांची जर बेरीज केली तर ती 180 अंशच येते। आता बघूया आपण बहुभुजाकृतीचे आंतरकोन। त्यासाठी एक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे। यामध्ये बहुभुजाकृती घेऊया आपण। सुरुवातीला त्रिकोण, याचं नाव आहे त्रिकोण। याच्यामध्ये बाजूंची संख्या आहे 3। यामध्ये किती त्रिकोण आहेत? एक त्रिकोण आहे। मग एका त्रिकोणाचे आंतरकोनाची मापांची बेरीज 180 येते, म्हणून 180 गुणिले 1 बरोबर 180। त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180। दुसरी एक बहुभुजाकृती घेऊ आपण। या ठिकाणी चौकोन घेतलेला आहे, याचं नाव आहे चौकोन आणि चौकोनाला 4 बाजू असतात। आता यामध्ये किती त्रिकोण आहेत त्यासाठी आपण एक रेषा यामध्ये आखूया आणि याच्यामध्ये किती त्रिकोण झाले? मग 2 त्रिकोण झाले, म्हणून त्रिकोणांची संख्या 2। आता एका त्रिकोणाच्या आंतरकोनाची बेरीज 180। या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत म्हणून 180 गुणिले 2 बरोबर 360 अंश, म्हणजे चौकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज येते 360 अंश। इथे आपण काढला आहे आता हा पंचकोन, त्याचं नाव लिहूया आपण पंचकोन। यामध्ये 5 बाजू आहेत आणि यामध्ये त्रिकोणाची संख्या, यासाठी आपण रेषा आखून घेऊया। याच्यामध्ये हा झाला 1 आणि हा झाला 2 आणि हा झाला 3, 1 2 3। यामध्ये 3 त्रिकोण आहेत म्हणून 180 गुणिले 3 बरोबर 540 अंश। आणखी एक बहुभुजाकृती या ठिकाणी घेऊ। हा आहे षटकोन, याला 6 बाजू असतात आणि याच्यामध्ये त्रिकोण आपण काढूया, मोजूया याच्यामध्ये किती त्रिकोण भरतात ते। आणखी एक रेष निघते। यामध्ये किती त्रिकोण झाले? 1 2 3 आणि 4, म्हणून या ठिकाणी त्रिकोणांची संख्या 4। आता आंतरकोणांची बेरीज 180 गुणिले 4 यांचा गुणाकार केला असता येतो 720 अंश, म्हणजे षटकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती आली? 720 अंश। आणखी एक बहुभुजाकृती या ठिकाणी आपण घेऊ। याचं नाव आहे सप्तकोन, याला बाजू आहेत 7 आणि याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत ते बघूया आपण। बघा त्या ठिकाणी तुम्हाला रेषा दिसत आहेत। किती त्रिकोण झाले? 1 2 3 4 आणि 5, मग त्रिकोणांची संख्या आहे 5, म्हणून आंतरकोणांची बेरीज काय येईल? 180 गुणिले 5, याचं उत्तर येतं 900 अंश, म्हणजे सप्तकोनाच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज झाली 900 अंश। आता या ठिकाणी जर आपण बघितलं बाजूंची संख्या आणि त्रिकोणांची संख्या यांची जर आपण तुलना केली तर आपल्याला काय दिसतं? बाजूंची संख्या 3 आहे, त्रिकोणांची संख्या 1 आहे। बाजूची संख्या 4 आहे चौकोनामध्ये, त्रिकोणाची संख्या 2 आहे। पंचकोनामध्ये बाजूंची संख्या 5 आहे, त्रिकोणाची संख्या 3 आहे। इथं बाजूंची संख्या 6, त्रिकोणांची संख्या 4। इथं बाजूंची संख्या 7, त्रिकोणांची संख्या 5। आपण जर यांची तुलना केली तर आपल्याला दिसतं की बाजूंच्या संख्येपेक्षा त्रिकोणाची संख्या ही 2 ने कमी आहे। म्हणून मग आपण जर या ठिकाणी अष्टकोन घेतला, आता याची आकृती न काढता यामध्ये किती त्रिकोण आहेत हे आपण सांगू शकतो। अष्टकोनाला 8 बाजू असतात
आणि मग त्रिकोणाची संख्या किती येईल? 2 ने कमी येईल. 2 ने कमी म्हणजे 8तून 2 गेले 6. त्रिकोणांची संख्या आली 6. म्हणून 180 गुणिले 6 बरोबर 1080. आता घेऊया आपण n बाजू असलेली आकृती. n बाजू असलेली म्हणजे n साठी तुम्ही कोणतीही संख्या वापरू शकता. n म्हणजे कितीही बाजू. आता याच्या बाजूची बाजू किती आहेत? मग याच्यामध्ये n बाजू आहेत. मग आता त्रिकोणांची संख्या किती होईल? या n पेक्षा 2 ने कमी म्हणजे n वजा 2 ही होईल त्रिकोणांची संख्या. मग या n बाजू असलेल्या आकृतीच्या आंतरकोणांची बेरीज किती येईल? 180 गुणेला त्रिकोणांची संख्या n वजा 2. मग n या ठिकाणी तुम्ही कोणतीही संख्या आणि कोणतीही बहुभुजाकृती, कोणतीही बाजू असलेली बहुभुजाकृती घेऊन तुम्ही त्या यांच्या ठिकाणी त्यातील बाजूंची संख्या लिहू शकता आणि कोणत्याही बहुभुजाकृतीच्या आंतरकोणांची बेरीज आपण या सूत्रावरून काढू शकतो. आता बघूया आपण त्रिकोणाचा बाह्यकोन, एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. एक त्रिकोण त्यासाठी आपण काढूया. त्याला नाव देऊया ए, बी आणि सी. या ठिकाणी त्रिकोण ABC आहे. आता या त्रिकोण ABCची ही जी BC बाजू आहे ती C बिंदूकडे आपण जरा वाढवूया आणि या ठिकाणी एक बिंदू घेऊया. त्याला नाव देऊया आपण D. मग या ठिकाणी आपल्याला ही बाजू वाढवल्यामुळे काय झालं? एक कोन तयार झालेला आहे, नवीन कोन. हा कोन तयार झाला. या कोनाचं नाव आहे कोन ACD. आता हा जो कोन ACD आहे हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. मग या ACDच्या लगतचा अंतरकोन कोणता आहे त्रिकोणाचा? कोन ACB. आता आपण जर बघितलं तर हा बाह्यकोन म्हणजे कोन ACD आणि त्याच्या लगतचा अंतरकोन कोन ACB हे जर आपण पाहिलं तर हे रेषीय जोडीतील कोन सुद्धा आहेत. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्यकोनाची व्याख्या काय होईल आपली? की त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या अंतरकोनाशी रेषीय जोडी करतो त्या कोनाला त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. आता या आकृतीत एकच बाह्यकोन आहे का? नाही, आणखी बाह्यकोन आपल्याला मिळतात. समजा आपण ही बाजू AC ही Aच्या दिशेने आपण A बिंदूपासून वाढवले इकडे, त्या ठिकाणी एक बिंदू घेतला आपण P, तर आपल्याला या ठिकाणी एक बाह्यकोन मिळतो कोन PAB. आणखी ही जी AB बाजू आहे ती बाजू BC बाजू आहे, ती बाजू आपण B बिंदूपासून वाढवली डावीकडे, तर त्या ठिकाणी एक बिंदू घेऊया आपण, त्याला नाव देऊया Q. या ठिकाणी जो कोन तयार झालेला आहे कोन ABQ हा सुद्धा काय आहे? या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. आणखी बाह्यकोन या ठिकाणी काढू शकतो का? हो. ही A पासून आपण बाजू या दिशेला वाढवली तर या ठिकाणी एक बाह्यकोन तयार होतो इथे. आणखी ही B बाजू वाढवली आपण तर इथे एक या बाह्यकोन तयार होतो. ही C बाजू वाढवली आपण तर या ठिकाणी सुद्धा काय होतो? एक हा बाह्यकोन तयार होतो. म्हणजे जवळपास त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. आता पाहायचं आपल्याला या त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म. यासाठी एक त्रिकोणाच्या बाह्यकोनाची आकृती आपण काढूया, त्रिकोण काढूया, त्याला बाह्यकोन काढूया. त्याला नावे देऊया बिंदू P, Q, R आणि S. तर या आकृतीमध्ये काय आहे? हा जो कोन PRS आहे हा काय आहे? या त्रिकोण PQRचा बाह्यकोन आहे. आणि या बाह्यकोनाच्या लगतचा अंतरकोन कोणता आहे? कोन PRQ हा आहे त्याच्या लगतचा अंतरकोन. आणि इतर जे दोन अंतरकोन आहेत म्हणजे हा कोन P आणि हा कोन Q हे काय आहेत? या बाह्यकोनापासून दूर आहेत. म्हणून या कोन P आणि कोन Q ला या बाह्यकोनाचे दूरस्थ अंतरकोन असे म्हणतात. आता आपण या त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज घेऊया. मापकोन P अधिक मापकोन Q अधिक हा मापकोन PRQ बरोबर त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज किती असते? 180 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज. आता घेऊया आपण या बाह्यकोनाची आणि लगतच्या आंतरकोनाची म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहेत यांची बेरीज घेऊया आपण. मापकोन PRS म्हणजे हा बाह्यकोन आणि त्याच्या लगतचा अंतरकोन मापकोन PRQ याची सुद्धा बेरीज किती येणार आहे? 180 अंश. कारण हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर या दोन्ही समीकरणाच्या उजवीकडच्या ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत? समान आहेत. मग उजवीकडच्या बाजू जर समान आहेत तर डावीकडच्या बाजू सुद्धा समान असतील. म्हणून आपण या पहिल्या समीकरणातील डावीकडची बाजू लिहूया. मापकोन P अधिक मापकोन Q अधिक मापकोन PRQ बरोबर दुसऱ्या समीकरणातली डावीकडची बाजू लिहूया आपण
मापकोन PRS अधिक मापकोन PRQ. आता या खालच्या समीकरणात जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला मापकोन PRQ आणि इकडे सुद्धा मापकोन PRQ दोन्ही अधिकमध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला या दोन्ही समीकरणातून हा मापकोन PRQ काय करायचा आहे, वजा करायचा आहे. मग दोन्ही या समीकरणातून दोन्ही बाजूतून मापकोन PRQ आपण वजा केला तर डावीकडे काय शिल्लक राहिलं, मापकोन P अधिक मापकोन Q आणि उजवीकडे काय शिल्लक राहिलं, मापकोन PRS. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर P आणि Q हे काय आहेत, दूरस्थ अंतरकोन आहेत आणि PRS हा काय आहे, बाह्यकोन आहे. म्हणजे या दूरस्थ अंतरकोनाच्या मापांची बेरीज या बाह्यकोनाच्या मापा इतकी येते. म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे जे माप आहे ते त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. थँक्यू.